Hello students, welcome to my channel. In today's video we are going to see the poem 2.1 comparison या कवितेचा आपण ॲक्च्युली एक्सप्लेनेशन बघूया. त्या अगोदर तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर अगोदर आपण कविता वाचून घेऊया. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, फ्युरियस ॲज अ टायगर, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam, dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as a toast, noisy as a road rail, quiet as a ghost, strong as an ox, weak as a kitchen, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon, tall as giant, short as an elf, crook as a mountain path, straight as a self. The world is full of opposites, so think up some yourself. Anonymous म्हणजे कोणी लिहिली कवीचं नाव नाही माहीत, अॅनामियस त्याला म्हणतो आपण. तर या प्रकारे आपण कविता वाचन केलेलं आहे. आता आपण या कवितेचं अर्थ पाहूया. ॲक्च्युली दिस इज द कंपॅरिझन, तुलना काय दाखवणारी कविता, ही तुलना दाखवणारी कविता आहे. अँड एव्हरीवेअर इन द एव्हरी लाईन वी कॅन सी द कंपॅरिझन, तुलना, प्रत्येक बाबीची तुलना इथं करून दाखवली. जसं पहिलं फर्स्ट टू लाईन्स, फास्ट ॲज अ स्पेसशिप, fast as a spaceship, slow as a snail, slow as a snail. आता याच्यावरून we can understand that this is the comparison about the speed. कशाविषयीची तुलना, ही स्पीड विषयी. म्हणजे काय, फास्ट काय असते, स्पेसशिप, स्पेसशिप म्हणजे काय, अवकाशयान, अवकाशात उडणारी जे यान असते त्याला स्पेसशिप म्हणतो आपण. आणि ते कसे असते, स्पीडने वेगवान असते. बट इफ वी सी अबाउट द स्नेल, आपण स्नेल बघितलं, जी गोंगलगाय असते नाही का, त्याला आणखी एक नाव आहे काहीतरी मराठीमध्ये, गोंगलगाय किडा असतो एक, शंख किडा दुसऱ्या भाषेत त्याला म्हणतात. तर जी स्नेल आहे हिची चाल कशी असते, हिची गती कशी असते, स्लो असते. मीन्स इन फर्स्ट टू लाईन्स वी understand that this is the comparison about the speed. कशाविषयी तुलना, ही स्पीड विषयी. स्पेसशिप इज फास्ट, स्नेल इज स्लो. देन बिग एज अ डायनासोर, स्मॉल एज अ नेल. दिस इज द बिग एज अ डायनासोर आणि स्मॉल एज अ नेल. कशाची तुलना लक्षात येते आपल्याला, अबाउट द साईज. This is the comparison about the size. Mean dinosaur is in a big shape, big size. Dinosaur कसा असतो, खूप मोठा असतो. But we compare dinosaur with the nail, then we can find that nail is a very small in a size. Nail हे कसे असतात, नख हे कसे असतात, एकदम लहान असतात. If you compare both the things, there is a very lot of difference in between these two size. दोनच्या साईज मध्ये काय असतो, खूप मोठा डिफरन्स असतो. एक खूप मोठा तर एक खूप लहान. म्हणजे डायनासोर खूप बिग अँड नेल इज स्मॉल. म्हणजे दिस इज द कंपॅरिझन अबाउट द साईज. देन फ्युरियस ॲज अ टायगर, जंटल ॲज अ लॅम्ब. दिस इज द कॅरेक्टर ऑफ द टेम्परमेंट. वी कॅन से दिस इज द कंपॅरिझन अबाउट द कॅरेक्टर ऑफ द टेम्परमेंट, प्रवृत्ती. म्हणजे फ्युरियस, टायगर कसं असतो, फेरियस, भयंकर असतो, डरावना असतो. कसा असतो तो, क्रूर असतो. परंतु जर आपण कोकरू पाहिलं, लॅम्ब पाहिलं, तर लॅम्ब कसं असते, जंटल, एकदम सौम्य, काही क्रूरता नसते. दिस इज द कंपॅरिझन अबाउट द कॅरेक्टर ऑफ द टेम्परमेंट. या दोघांच्या मनस्थितीमध्ये, त्याला टेम्परमेंट असं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे तो क्रूर आहे तर हा एक कसा आहे, जंटल आहे.
Then sour as a lemon, sweet as a jam. This is comparison about the taste. Sour आंबट असते. काय? लेमन लिंबू कसा असतो? आंबट असतो. तर जॅम कसा असतो? गोड असतो. मीन दिस इज द कंपॅरिझन अबाउट द टेस्ट. देन ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज द सी. आता दिस इज द कंपॅरिझन अबाउट द प्रेझेन्स ऑफ वॉटर. म्हणजे पाणी कुठं आहे कुठं नाही आहे त्याबद्दलचे कंपॅरिझन आहे. वी कॅन फाइंड आउट दॅट इफ वी गो टू द डेझर्ट, वाळवंटात जर आपण गेलो तर व्हॉट वी कॅन फाइंड देअर द डेझर्ट इज ड्राय. कसं असते ते वाळलेलं असते. देर इज नो वॉटर. वी कॅन नॉट फाइंड द वॉटर इन द डेझर्ट. म्हणजे वाळवंटामध्ये आपल्याला काय आढळत नाही, पाणी आढळत नाही. बट देर इज अ वॉटर इन द सी अँड दॅट्स वाय सी इज अ वेट. ओल्सर कसं असते ते ओलं असते समुद्र. म्हणजे हा कंपॅरिझन अबाउट द प्रेझेन्स ऑफ वॉटर. देन स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. धिस इज अबाउट द शेप. अगोदर आपण साईज विषयी पाहिलं. डायनासोर आणि नेलचं काय कंपॅरिझन होतं अबाउट द साईज. बट दिस इज द कंपॅरिझन अबाउट द शेप. म्हणजे त्याचा आकार कसा असतो, शेप कसं असतो बा. तर आपण पहा हाऊस स्क्वेअर ॲज अ हाऊस, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. हाऊस सारखं स्क्वेअर असतो चौकोटी. तर राऊंड सारखं काय पी कसं असते? राऊंड असते. पी कसं असते? राऊंडेड शेप असते, गोल असतो. दिस इज द कंपॅरिझन अबाउट द शेप. देन कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. आता दिस इज द कंपॅरिझन अबाउट द टेम्परेचर. हा कशाविषयी कंपॅरिझन आहे? टेम्परेचर विषयी, तापमानाविषयी. केव कशी असते, गुफा कशी असते? थंड असते. तर टोस्ट कसा असतो? गरम असतो. भाजलेली वस्तू कोणती? टोस्ट म्हणजे टोस्टच नाही खायचं, कोणती भाजलेली वस्तू त्याला आपण टोस्टेड म्हणतो ना, तर ती कशी असते? गरम असते. तर दिस इज द कंपॅरिझन अबाउट द टेम्परेचर. देन नॉइझी ॲज अ रोड रेल, क्वाइट ॲज अ गोस्ट. नॉइझी. आता दिस इज द कंपॅरिझन अबाउट द साऊंड. हे कशाविषयीचं कंपॅरिझन आहे? साऊंड विषयी, आवाजाविषयी. की रोड ड्रिलचा आवाज येतो. रोडवर जेव्हा ड्रिल वगैरे करतात ड्रिल मशीनने तेव्हा आपल्याला खूप आवाज येतो. अँड दॅट्स वाय इट इज अ नॉइझी. अँड घोस्ट म्हणजे भूत वगैरे कसा असतो? एकदम शांत, क्वाईट. इन द क्वाईटनेस. आपल्याला जर शांतता असेल तर कशाची आठवण येते? भूताची. आणि म्हणून त्याला तुलना कशी केलेली आहे? क्वाईट ॲज अ घोस्ट. देन this is the comparison about the sound. Then strong as an ox, weak as a kitten. This is the physical power. म्हणजे शारीरिक शक्ती त्याच्याविषयीचं हे काय आहे? कंपॅरिझन आहे. जो ऑक्स आहे, बैल आहे, कसा असतो? स्ट्रॉंग असतो, शक्तिशाली असतो ॲज कम्पेअर टू द कीटन. कीटन मीन्स काय? मांजरीचे पिल्लू. जर इफ यू कम्पेअर the power of the kitten with the power of the ox, then we can find that the power of the ox is more than the power of the kitten. बैलाचं जी शक्ती आहे ते मांजरीच्या पिलाच्या शक्तीपेक्षा कशी असते? जास्त असते. आणि म्हणून तिथं ऑक्स कसं दाखवलेला? स्ट्रॉंग दाखवलेला, फिजिकल पॉवर. अँड किटन इज व्हेरी वीक. कशी असते? कमजोर असते, कम ताकद असते. देन हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन. दिस इज अबाउट द फर्मनेस. फर्मनेस म्हणजे कसं असते पहा त्याचं स्वरूप. राख कसं असतो? दगड एकदम हार्ड असतो, टणक असतो, कडक असतो. आणि इफ वी सी द मीटन, मीटन मीन्स काय? हात मोजा. हातात घालण्याचा जो मोजा असतो त्याला आपण काय म्हणतो? मीटन. जर मीटन जर पाहिलं आपण तो कसा असतो? एकदम नरम असतो. हातात तुम्ही मोजे घालून पहा कसे वाटतात? नरम नरम वाटतात नाही का? तर त्याला मीटन म्हणतो आपण. कोणाला? हात मोज्याला. तर दिस इज द कंपॅरिझन अबाउट द फर्मनेस. कसं असते त्याचं स्वरूप? हार्ड, रॉक इज हार्ड बट मीटन इज सॉफ्ट. देन डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. दिस इज द ब्राईटनेस. दिस इज द कंपॅरिझन अबाउट द ब्राईटनेस. टनेल. टनेल कसं असते? टनेल म्हणजे काय? जे काय म्हणतो त्याला आपण हे जाते ना आपली गाडी वगैरे, बोगदा, टनेल. तर तो टनेल कसा असतो? डार्क असतो, अंधार असतो. टनेल म्हणजे बोगदा. बोगद्यात काय असते? अंधार असते पूर्ण. लाईट ॲज द
मून, परंतु आपला जो चंद्र असतो त्याचा प्रकाश, त्याला काय असतो, प्रकाश असतो. म्हणजे दिस इज द कम्पॅरिझन अबाउट द ब्राईटनेस. कुठं जास्त अंधार तर कुठं जास्त उजेड, त्या प्रकारे. दे नाईट टाइम, नाईट मिड नाईट, डे टाइम नून. नाईट टाइम, मिड नाईट, पीक झिनेत विषयी. नाईट टाइम, मिड नाईट, रात्रीच्या वेळेला. मध्यरात्र येते, दुपार केव्हा येते, दिवसा येते. मीन्स मिड नाईट इज इन द नाईट टाइम अँड वी फाउंड नून इन द डे. दिवसा दुपार, तर रात्री अर्ध रात्र, मिड नाईट. टॉल ॲज जॅन्ट, शॉर्ट ॲज अन एल्प. दिस इज द फॉर्म काउंटर हाईट विषयी. कशाविषयी आहे हे कम्पॅरिझन, हाईट. जेंट म्हणजे तो एकदम भयंकर असं राक्षस म्हणून किंवा काहीतरी भयंकर स्वरूपाचा राक्षस असतो. तो कसा असतो, खूप लांब असतो, टाल असतो. बट जर एल्प पाहिलं आपण, वेल्प म्हणजे काय, वनदेवता, एक छोटीशी परी, वनदेवता, वनपरी ज्याला म्हणतो आपण एल्प. तर ती कशी असते, शॉर्ट असते, लहान असते. तर दिस इज द कम्पॅरिझन अबाउट द हाईट. जेंट इज अ टॉल अँड एल्प इज अ शॉर्ट. देन crook as a mountain path, straight as a self. This is about the contour form विषयीचं कंपॅरिझन आहे. क्रूक, वक्र, सरळ नसलेलं. क्रूक मीन्स व्हॉट, वक्र किंवा सरळ नसलेलं. वी कॅन फाइंड द माउंटन पाथ. जी माउंटन पाथ असते म्हणजे पर्वतावरची जी रस्ता असतो, पर्वतावरचा जो रस्ता असतो हा कसा असतो, वक्र असतो, सरळ नसतो. क्रूक. बट इफ वी सेल्फ, सेल्फ कशी असते, सरळ असते. सेल्फ कशी असते, एकदम सरळ असते. सेल्फ विषयी अधिक अगोदर एक आलेलं होतं वाटतं काही, सेल्फ सरळ असते नाही का. त्यानंतर शेवटचं पहा, द वर्ड इज फुल ऑफ अपोजिट. द वर्ड इज फुल ऑफ अपोजिट, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. So what the poet say in the last line, that the world around us is full of opposite. आपल्या सभोवतालची जी जग आहे कशी आहे, पूर्णतः अपोजिट आहे. and encourage the reader to and encourage you, तुम्हाला एनकरेज केलेलं आहे कशाविषयी, अबाउट, थिंक अबाउट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःविषयी काय करा, विचार करा. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, स्वतःविषयी तुम्ही विचार करायचा आहे. बिकॉज द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट, कारण की हे जग पूर्णतः अपोजिट आहे. वी आर सी लॉट ऑफ एक्झाम्पल्स इन दिस पोयम. आपण या कवितेमध्ये अनेक एक्झाम्पल पाहिलेले आहे आणि त्यांची कंपॅरिझन केलेलं आहे. अँड व्हॉट वी फाउंड दॅट द एव्हरीथिंग इज अपोजिट. प्रत्येक गोष्ट काय अपोजिट आहे. कोणतं उंच आहे तर आखूड आहे, कोणाची स्पीड जास्त आहे तर कोणाची स्पीड कमी आहे. या प्रकारे देर आर द लॉट ऑफ कंपॅरिझन वी कॅन सी इन धिस वर्ड ऑल्सो. अँड सो पोएट वॉन्ट टू ॲडवाइस यू, थिंक ऑफ युअर सेल्फ. स्वतःविषयी काय करा, विचार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. कविता समजली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.